स्वार्थी मतलबी स्त्रियांची 18 लक्षणे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. 1. ज्या स्त्रीला रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते, अशा स्त्रीच्या संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही. 2. जी स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करते, त्या स्त्रीमुळे त्या नवऱ्याची कधीही प्रगती होत नाही. 3. जी स्त्री घरामध्ये म्हणजे सासरमधील वडीलधाऱ्या लोकांचा आदर करत नाही, ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही. 4. ज्या स्त्रीला पैसा पैसा करण्याची सवय असते, तिला जास्त संपत्तीचा हाव असतो, अशी स्त्री मूर्खासारखे वागून संसार योग्य पद्धतीने करत नाही. 5. जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे ऐकून आपल्या सासू सासऱ्यांचा अपमान करते, त्यांच्याशी भांडते, अशी स्त्री स्वार्थी असते. 6. जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषाशी संबंध ठेवते, ती स्त्री निव्वळ मूर्ख असते. 7. जी स्त्री पतीचे म्हणणे कधीही ऐकून घेत नाही, त्याच्या प्रत्येक विचाराला विरोध करते, त्याच्याशी वाद घालते, अशी स्त्री संसार सुखी करू शकत नाही. 8. जी स्त्री आपल्या सासरच्या घरातून महागड्या वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते, अशा घरात कधीही लक्ष्मी राहत नाही. 9. जी स्त्री सासरमधील जबाबदाऱ्या पार न पाडता सतत माहेरी जाणे, आई वडिलांच्याकडे जास्त लक्ष देणे हे कारण सुखी संसारासाठी अडथळा होऊ शकते. 10. जी स्त्री आपल्या पतीचा अजिबातच आदर करत नाही, ती स्त्री फक्त स्वार्थी असते. 11. जी स्त्री कौटुंबिक वातावरणात जुळवून घेऊ शकत नाही, ती स्वार्थी असते. 12. जी स्त्री सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते, सतत सासरच्या लोकांना नावे ठेवल्यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होत नाही. 13. जी स्त्री नवऱ्याचा सासरच्या माणसांसमोर किंवा बाहेरच्या लोकांसमोर सतत अपमान करते. 14. जी स्त्री घरातील कामे सोडून शेजारी पाजारी जाऊन सतत बसते, ती स्त्री घरामध्ये प्रगती करू शकत नाही. 15. ज्या स्त्रीला प्रमाणापेक्षा जास्त मेकअप करण्याची सवय असते, ती स्त्री मेकअपसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये खूप खर्च करते, त्यामुळे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होतच नाही. 16. जी स्त्री घरात स्वयंपाक बनवायला सतत कंटाळते व सतत बाहेर जेवायला जाते किंवा बाहेरचे जेवण मागवते, त्यामुळे घरात आर्थिक टंचाई निर्माण होते. 17. नवऱ्याची कमाई थोडी असताना घरात मागण्या मोठ्या करते आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या की त्यावरून भांडण करते, अशा स्त्रिया स्वार्थी मतलबी आणि मूर्ख सुद्धा असतात. 18. ज्या स्त्रिया रागीट असतात, तापट असतात, त्यांना फक्त नको त्या गोष्टीवरून भांडण करणे माहीत असते, अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात. मला माहीत आहे, माझ्या ज्या मैत्रिणी हा विषय ऐकत आहेत, त्यांच्यामध्ये यातील एकही गुण नाही, त्या खूप गुणी आहेत. तुमच्या नजरेत अशी कोणती स्त्री आहे का, ती फक्त स्वतःचाच विचार करते? असेल तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.